अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाची सांगोल्यात मोठी कारवाई। अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या दक्षता पथकाने सांगोला येथील बनकर वस्ती येथील गोडाऊन व पिकअपच्या वाहनावर छापा टाकून 26,48,216 रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला, तंबाखू व 5 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन जप्त केलाय। सांगोला शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये राजरोसपणे प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मुंबईच्या अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त राहुल खाडे आणि अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहाय्यक आयुक्त उल्हास इंगवले यांना मिळाली होती। सदरच्या या गोपनीय माहितीच्या आधारे पुणे विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार, कोल्हापूर विभागाचे दक्षता अधिकारी मंगेश लवटे, सांगली विभागाचे दक्षता अधिकारी चन्नवीर स्वामी, कोल्हापूर विभागाचे दक्षता अधिकारी महेश मासाळ, सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। या कारवाईत प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणारा MH 45 AF 2307 या नंबरचा पिकअप जप्त केलाय व बनकर वस्ती येथील गोडाऊनवर छापा टाकून गुटखा, सुगंधित पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्त केले आहे। अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या पथकाने या कारवाईत विमल पान मसाला 30 पोती, VN सुगंधित तंबाखू 6 पोती, RMD पान मसाला 480 बॉक्स, सुगंधित तंबाखू 480 बॉक्स, सुपर जेम पान मसाला 16 पोती, SP 999 सुगंधित तंबाखू 8 पोती तसेच संभाजी बन्ने यांच्या गोडाऊन मध्ये विमल पान मसाला 13 पोती, V1 सुगंधित तंबाखू 3 पोती, RMD पान मसाला 15 बॉक्स, M सुगंधित तंबाखू 53 बॉक्स, सुपर जेम पान मसाला 6 पोती, SP 999 सुगंधित तंबाखू 6 पोती, विमल पान मसाला 176 पाकिटे, V1 सुगंधित तंबाखू मिळून आली आहे। या कारवाईत सुमारे 31,48,216 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या कारवाई दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी सदर प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या बाबतीत वाहन चालक संभाजी बन्ने यांच्याकडे प्रतिबंधित अन्न पदार्थाचा पुरवठा दराबाबतची अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा दिलीप मस्के यांच्या सांगण्यावरून बिपिन तेजवानी राहणार आथनी कर्नाटक यांच्याकडून वाहनामध्ये भरून सदरचा माल हा बारामती पुणे येथील प्रशांत गांधी यांच्याकडे पुरवठा करायचा असल्याचं सांगितलं। तसेच संभाजी बन्ने यांच्या मालकीचे गोडाऊन मधून प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या साठवणुकीसाठी गोडाऊनचा पुनर्वापर होऊ नये यासाठी सदरचे गोडाऊन सील करण्यात आले। या कारवाईमुळे वाहन चालक मालक संभाजी अमसिद्ध बन्ने राहणार कमलापूर सांगोला, साठा मालक दिलीप रामचंद्र मस्के राहणार मस्के कॉलनी सांगोला, पुरवठादार बिपिन तेजवानी राहणार अथनी कर्नाटक व खरेदीदार प्रशांत गांधी राहणार बारामती पुणे वरील चौघांविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे सोलापूर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात कलम 328/272/273/188/134 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। सदरच्या या अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या या कारवाईमध्ये साठा मालकावर आतापर्यंत पहिल्यांदाच कारवाई केल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक राहुल खाडे आणि अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहाय्यक आयुक्त उल्हास इंगवले, पुणे विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार आणि अन्न सुरक्षा अधिकारी दक्षता पथक कोल्हापूर मंगेश लवटे, सांगली विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी, कोल्हापूर विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी महेश मासाळ, सोलापूर व अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप हे करत आहेत।